मावळ तालुक्यात बुद्ध पौर्णिमा ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पाहुयात मावळ वार्ताच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही काही क्षणचित्रे। शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा। भगवान गौतम बुद्ध परमपूजनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचाराला अभिवादन। आज तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयंती सोहळा संपूर्ण जगभर साजरा होत आहे। ऐतिहासिक कार्ला बुद्ध लेणी तालुका मावळ जिल्हा पुणे या ठिकाणी कार्ला बुद्ध लेणी या ठिकाणी सामुदायिक महाबुद्ध वंदनेसाठी आलेल्या बौद्ध उपासक उपासकांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन हितकारिणी सभा, रमाई महिला विकास प्रतिष्ठान, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती मावळ तालुका यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी पुरणपोळीचं दंभदान आयोजित केलेलं आहे। आणि या ऐतिहासिक कार्ला बुद्ध लेणीच्या विकासासंदर्भामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आदरणीय रामदासजी आठवलेसाहेब यांच्याकडे कार्ला बुद्ध लेणीचा विकास व्हावा या दृष्टिकोनातून आपण अभियान सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार कार्ला बुद्ध लेणीचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जे अभियान आपण या ठिकाणी राबवत आहे। आज महाबुद्ध वंदनेसाठी महाराष्ट्रातून हजारो बुद्ध अनुयायी, बौद्ध उपासक उपासिका आलेले आहेत आणि त्यांचं मावळ तालुक्यातील समस्त बौद्धजन समाजाच्या वतीनं हार्दिक स्वागत करून त्यांना पुरणपोळीचं दंभदान केलेलं आहे आणि सर्वांनी आनंदाने त्याचं स्वागत केलेलं आहे। मी मावळ तालुक्याच्या समस्त समाजाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, स्वागत करतो। जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। रमेशला घेऊन गेले आणि रमेश कुठे गेल्या तिथं वसतिगृह होता
त्या वसतिगृहात एक दिवस जेवण झालं. दुसऱ्या दिवशी त्या वसतिगृहाचं स्वयंपाकघर सुंदर झालं होतं, थंडगार झालं होतं. रमाईने विचारलं की आज काही मुलांना उपवास वगैरे आहे का? तर मैराड म्हणजे की रमाई खरं तर आपल्याकडं जे काही ग्रँड येत असते ते आलीच नाही आणि मुलांना जेवायला सुद्धा आज काही काही अंदाजा करत नाही. पहा, बॅरिस्टर उच्च विद्याभूषित असे बाबासाहेब कुणासाठी हा लाभ केले? आपल्यासाठी केले. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवला. मग त्यांनी ह्या गोष्टींवर विजय मिळवला आणि मग आता आपण त्याची जयंती साजरी करतो. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.